नमस्कार, मी ऐश्वर्या अटवाड लोक निर्धार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते। नवरात्र उत्सव विशेष सिरीजमध्ये नवरात्रीच्या 9 दिवस कोकणातील देवी मंदिरांचे दर्शन आणि तेथील मंदिरांची माहिती जाणून घेणार आहोत। कोकण म्हटलं की निसर्ग आणि कोकणात येतात त्या अनेक चालीरीती, वेगवेगळ्या परंपरा। विशेष महत्त्व म्हणजे कोकणातील जागृत देवस्थान। कोकणात अनेक देवस्थान आहेत आणि ह्या देवस्थानांचं महत्त्व अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून अस्तित्वात आहे। नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घुमडे गावातील श्रीदेवी घुमडाई मातेच्या दर्शनाला। हे मंदिर फार प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे। चारी बाजूनी नारळ आणि फोफळीच्या उंच उंच झाडं आणि त्यांच्या मध्यभागी असलेलं हे श्रीदेवी घुमडाई मंदिर स्थानिक आणि आजूबाजूच्या सर्वच ग्रामस्थांचं हे श्रद्धास्थान आहे। फार पूर्वी येथे घट्ट घनदाट अरण्य आणि ह्यामध्ये जुनं नळे असलेलं छपराचं मंदिर होतं। त्यानंतर मग पुढे सर्व काही बदललं आणि आज संपूर्ण गावाच्या एकजुटीने आणि आई घुमडाई देवीच्या भक्तांच्या देणगीतून इथे प्रशस्त ऐसपैस मंदिर उभारलं गेलं आहे। इतर ठिकाणी जी मंदिर आहेत त्या मंदिराचा मुख्य गाभारा हा उंच भागी असतो आणि बाहेरील सभामंडप खाली असतो, पण इथे थोडं वेगळं आहे। सभामंडप उंच आहे आणि गाभारा खोलवर आहे। ह्याचं मुख्य कारण म्हणजे येथील देवीची मूर्ती। देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि त्यामुळे गाभाऱ्यात काही बदल करता येणं शक्य नाही आणि चारही बाजूला डोंगर आणि त्यांच्या पायथ्याशी हे मंदिर आहे। पावसाळ्यामध्ये मंदिराच्या चहूबाजूला भरपूर प्रमाणात पाणी जमा होते। त्यावेळी वार्षिक कार्यक्रमांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मग येथील सभामंडप उंच ठिकाणी आणि मुख्य गाभारा हा त्याच जागी खोलवर खाली आहे। बोला आई श्री घुमडाई मातेचा उदो उदो।
आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहेच, तर ह्यामध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये अनेक अशी गावं आहेत ती निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेली आहेत आणि त्याच गावांपैकी एक आज आपण आलो आहोत घुमडेमध्ये, आणि घुमडेमधील हे एक मंदिर आहे देवीचं, घुमडाई मंदिर. आणि आता नवरात्र उत्सव आता संपन्न होतच आहे, तर त्यानिमित्ताने आपण ह्या घुमडाई मंदिराची थोडक्यात जी काही माहिती आहे ते इकडचे हे जे ह्या मंदिराचे पुजारी आहेत भिरमुळे, आणि ह्या मंदिराचे ह्या गावातील ग्रामस्थ इथे टेंबुलकर म्हणून आहे, तर त्यांच्याकडून ज्या मंदिराबद्दल माहिती किंवा या जे कार्यक्रम हे जे उत्सव इकडे जे साजरे होतात तर त्याबद्दल माहिती जी आहे ती आता आपण यांच्याकडून पुढे जाणून घेऊयात. नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपणास दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आपण आता या घुमडाई मंदिरामध्ये आहोत, तर या मंदिराच्या आख्यायिकेबद्दल थोडक्यात आम्हाला काय सांगाल? म्हणजे या मंदिराची जी स्थापना झाली आहे ती कधी झाली आहे, आणि त्यानंतर मग पुढे आपलं जे काम इथे चालू असतं किंवा जे सणवार उत्सव चालू असतात तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? हे आमचं जे मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे, आणि या मंदिराचे नंतर कालांतराने पहिलं एक नळ्याचं होतं साधं, त्यानंतर कौलारू झालं, त्यानंतर आता हे पुन्हा नवीन मंदिर आहे. आणि ते नवीन मंदिर बांधून आता 11 सालापासून नवीन मंदिर बांधल्यापासून इथे विविध कार्यक्रम नित्य चालू असतात. वार्षिक उत्सव असे इथे या मंदिरामध्ये कोणते साजरे केले जातात? वार्षिक उत्सव इथे दशमीला, डिसेंबर दशमीला इथे वार्षिक जत्रा असते, मोठी जत्रा असते, इथे फार गर्दी असते. आणखी त्यानंतर इतर दसरा म्हणा, इतर रामनवमी उत्सव असतो इथे, त्यानंतर श्रावण कार्यक्रम असतो, श्रावणात असतात आमच्याकडे. आता नवरात्र उत्सव, उद्या नवरात्र उत्सव आहे, तिथे नवरात्र उद्यापासून सुरुवात होणार आहे आमच्याकडे. त्याचप्रमाणे हा जो नवरात्र उत्सव आहे हा 9 दिवसांचा उत्सव आपल्या या घुमडाई मंदिराच्या परिसरामध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो? ठिकाणचे भजन मंडळ येतात, इथले ग्रामस्थ असतात, सगळे ओटी भरणा कार्यक्रम असतो असं, आणि महिला मंडळाच्या मिळून सगळ्यांनी साजरे करतो. भजनं ही संध्याकाळच्या सत्रामध्ये असतात, आणि त्यानंतर मग स्थानिक गरबा वगैरे इथे खेळला जातो का? गरबा आमच्या इथे स्थानिक लोकांचा गरबा रात्री. काका, जसं तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं की मागची पिढी आणि आत्ताची जी तरुण पिढी, तर ह्या म्हणजे तरुण पिढीचा सध्या या आपल्या जी काही परंपरा आहे, जे काही उत्सव आहे, तर त्यामधून कुठेतरी लक्ष विचलित झालेलं आहे, लक्ष कमी झालेलं आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? तर म्हणजे घरातील कुटुंबातील माणसाने जवळामध्ये गेल्यानंतर शिस्तीत वागणे, बोलणे, चालणे हे गोष्टी मग करायचे. मोबाईलवर बंद ठेवणे किंवा कार्यक्रम चांगला असता त्या ठिकाणी लक्ष देऊन चांगला भला पुढे आपले चांगले गुणबिन मिळायचे, ह्या पद्धतीने आम्ही सांगू शकतो. नक्कीच. आणि आपली ही जी संस्कृती आहे ही संस्कृती जर टिकवायची झाली तर तरुण पिढीने ह्यामध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. मग त्याबद्दल काय सांगाल की आजकालची जी तरुण पिढी आहे तर आपला चांगला भवितव्य, नोकरी, धंदा किंवा घर कुटुंबात चांगले वागण्यासाठी जवळात येऊन भजने, कीर्तने, कीर्तने ऐकणे, नवरात्र, दसरा किंवा श्रावण महिन्यात कार्यक्रम मोठमोठे होतात. जनता सामान हा कार्यक्रम चांगला करतो, त्या ठिकाणी भजनाचा हे लोकांनी ऐकून आपले घर कुटुंब चांगले वागावे. काका, हे ज्यावेळी कौलारू मंदिर किंवा नळ्याचं जेव्हा मंदिर आपण सांगितलं त्यानंतर या मंदिराचं नूतनीकरण झालं, तर ह्या नूतनीकरणा जे मंदिर नूतनीकरण झालं मग त्यावेळी ह्यांचा जो खर्च आहे किंवा हे कशा प्रकारे बांधलं गेलं, म्हणजे संपूर्ण ग्रामस्थांनी मदत केली, कोण्या वैयक्तिक कोणी हे मंदिर बांधून दिलं आहे, तर त्याबद्दल असं काही थोडक्यात काय सांगाल? आम्ही सगळ्यांनी गावातर्फे जमा करून पैसे दिले, त्याशिवाय आम्ही भजनं करून पैसे दिले, शिगम्यामध्ये खेळ काढून पैसे दिले, लोकांच्या घरावर पैसे, कोणी गावातील सगळ्यांनी मदत केली, जनता सामान्यांनी जास्तीत जास्त खर्च केलेला असेल. खूप छान. त्याचप्रमाणे सर्वसाधारण हे मंदिर जे नूतनीकरण जे झालं आहे त्याला सर्वसाधारण एकूण अंदाजे किती खर्च आला असेल? जवळजवळ कोटीच्या बाहेर झालेले आहे. कोटीच्या घरामध्ये किंवा कोटीच्या बाहेर हा खर्च झालेला आहे. हर या गावातील सर्व ग्रामस्थांनी तुम्ही मिळून म्हणजे तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून त्याच्यातून आर्थिक जे काही उपलब्ध करून हे मंदिर सगळं उभारलेलं आहे. त्याचप्रमाणे वार्षिक जी जत्रा इथे जी भरवली जाते ही खूप मोठ्या प्रमाणात इथे वार्षिक जत्रा म्हणजे देवीची जत्रा ही भरवली जाते, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? वार्षिक उत्सव जी जत्रा असते ती सकाळपासून वार्षिक जत्रा लघुद्र करतात, ब्राह्मण भोजन होते, हे गावातील लोक आपले स्थायिक लोक पारंपरिक जुने आहेत त्यांचा वाद्य असतो, रात्री फटाके वगैरे कार्यक्रम जोरत असतात, अवसार येतो,
पालखी फिरवतो. नंतर एक वाजल्यानंतर गणपती आपले दशावतारी नाटकाचा कार्यक्रम होतो. सकाळी कार्यक्रम होऊन झाल्यानंतर दही अंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे दशावतारांमध्ये आपली जी पारंपरिक जी पद्धत आहे की दशावतारांचा खेळ झाल्याच्या नंतर पहाटे गाडगं फोडलं जातं. गाडगं फोडणं म्हणजे दही अंडी. नाही तर काही जणांचा आपला समज होईल की दहीहंडी म्हणजे श्रीकृष्ण अष्टमीच्या वेळी जी दहीहंडी फोडली जाते ती, तर ती दहीहंडी नव्हे तर गाडगं फोडलं जातं. म्हणजे जो आपला त्या दशावतारी नाटकामध्ये जो गणपती दाखवलेला जातो तोच कृष्ण बनून कृष्ण अवतार गाडगा फोडला गेला. आणि त्यानंतर त्या जत्रेची कवच असतं ती लोक आपण जुनी पद्धत असं काय पारंपरिक घराजवळ घेऊन जायची आणि ठेवायची. जिथे आपल्या मौल्यवान वस्तू आहेत तिथे त्या ठेवायच्या किंवा धनधान्याच्या ज्या राशी आहेत तिथे ठेवायच्या. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती जर ठेवल्यानंतर जी आपली समज आहे पूर्वंपार चालत आहे की आपल्या धनदौलतमध्ये धान्यांमध्ये त्याची वाढ होते. त्यामुळे ते घरी घेऊन जातात, श्रद्धेने मोठ्या लोक घेऊन जातात. त्याचप्रमाणे हा जो मंदिराचा जो अतिशय सुंदर असा परिसर आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? अतिशय चांगला. म्हणजे पूर्वी आमच्याला म्हणजे 300 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. संपूर्ण जंगल होते. त्या जंगलामध्ये संपूर्ण साफ करून त्यांनी हे गावातील लोकांनी मंदिर बांधलेले आहे. खूप छान. पुन्हा एकदा आपल्या मंदिरातील जे पुढे होणारे उत्सव आहेत, नवरात्र उत्सव आहेत, त्यानंतर जे वार्षिक उत्सव आहेत, श्रावणधारा कार्यक्रम, श्रावण महिना वगैरे जर जे काही सर्व उत्सव आहेत तर त्या सर्व उत्सवांसाठी लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून आपणा सर्वांना मनपूर्वक आम्ही शुभेच्छा व्यक्त करत आहोत. धन्यवाद. आपला सिंधुदुर्ग पट्टा हा निसर्गाने संपूर्ण बहरलेला आहेच आणि त्याचप्रमाणे आता नवदुर्गांचा जो उत्सव आहे म्हणजे नवरात्र उत्सव आता उद्यापासून संपन्न होणार आहे. 9 दिवसाला 9 माळे घातले जातात. इथे बाजूला इथे काठी बांधून दांडी बांधून तिथे ती माळा एक एक करून लावले जातात. विविध प्रकारचे माळा असतात, ते फुलांच्या माळा. प्रत्येक दिवशी जे आपण माळ इथे देवीला अर्पण करता म्हणजे 9 माळा ज्या अर्पण केल्या जातात तर ती म्हणजे ते कशा पद्धतीचे असतात? एकाच फुलाच्या 9 माळा असतात की दर दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ बनवते? वेगवेगळी फुलं असतात दर दिवशी. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या दिवशी जास्वंद, तर दुसऱ्या दिवशी बकुळा, शेवंता, गुलाब अशा वेगवेगळ्या 9 फुलांच्या माळा या देवीला इथे 9 दिवस अर्पण केल्या जातात. आणि 10व्या दिवशी म्हणजे जी दशमी वगैरे असते तर त्या दिवशी कोणता कार्यक्रम म्हणजे काय प्रकारे? पालखी उत्सव, दसरा संध्याकाळी 4 वाजता पालखी उत्सव असतो. सोनं लुटलं जातं तिथे. काही ठिकाणी दसरोत्सव हा 5 दिवसांचा असतो, तर आपल्या गावी दसरोत्सव कशा प्रकारे असतो? तुमच्याकडे आहे एकच दिवस. एकच दिवस असतो. मग सर्वसाधारण इथे आपट्याचं झाड कुठे आहे? आपट्याचं झाड इथे नाही आहे जवळपास, पण ते आमचे जे इंडियन लोक आहेत ते लोक ते घेऊन येतात आणि ते बांधलं जातं बाहेरच्या परिसरात. आणि ते मंगलाष्टक वगैरे बोलली जातात. आमच्या इथे ते एक पद्धत आहे आमच्याकडे. ते मंगलाष्टक बोलल्यानंतर एक नैवेद्य त्या याला दाखवतात. तिथून झाल्यानंतर मग सोनं. मंगलाष्टका म्हणजे लग्न लावली जातात, देवांची लग्न लावली जातात. तर ही बहुतांश गावामध्ये ही पद्धत आहे की दसऱ्या दिवशी देवांची लग्न लावली जातात आणि त्यानंतर मग सोनं लुटलं जातं. मग एकंदरीत सोनं लुटताना म्हणजे इकडे असं म्हणजे कशा प्रकारे उत्सव असतो? सोनं लुटताना जे क्षण असतात तर ते कशा प्रकारे असतात? क्षण म्हणजे काय, ते लूट हे केलं जमलेलं असतं ना. लोक सगळे फिरतात, आपल्याला पाहिजे ते घेतात आणि देवाला अर्पण केल्यानंतर आपल्याला. आणि त्यानंतर मग पालखी वगैरे असं काही असतं? त्याच्यापूर्वी पालखी असते. सोनं लुटण्यापूर्वी पालखी काढली जाते. ठीक आहे, धन्यवाद. काका, इतर जी आपण ह्या आपल्या सिंधुदुर्ग पट्ट्यातली जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये बहुतांश बघितलं तर जो मंदिराचा गाभारा आहे तो गाभारा वरती असतो आणि जो सभामंडप असतो तो खाली असतो. परंतु आपल्या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की गाभारा हा खालच्या साईडला आहे आणि सभामंडप जो आहे तो वरच्या साईडला आहे. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? ही आमची मूळ देवी जी आहे ती स्वयंभू जलदेवी आहे, पाण्यातच आहे, त्याच्यामुळे तो खाली आहे आणि हा गाभारा आमचा वरती आहे. आणि ह्या इथे पावसात पाणी वगैरे येतं? पावसात पूर भरलं की संपूर्ण पाणी जलमय असतं सगळं. पाऊस ओसरला की ते मग हळूहळू कमी होतं. आणि मगाशी काकांनी सांगितलं की म्हणजे पावसात कोणत्या कार्यक्रमांना विघ्न येऊ नये त्याच्यामुळे जे कार्यक्रम असतात तर ते कार्यक्रम इथे या वरच्या साईडला
चांगल्या पद्धतीने आयोजित केले जातात. मग त्यामुळे हा सभामंडप वरती आहे आणि मंदिर मूळ पाषाण असल्याकारणे तसंच आहे. हां, त्याच्यामुळे ते आहे तसंच आहे. तसंच त्याप्रमाणे आतमध्ये पाण्यामध्ये एक शिवलिंग आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हे शिवलिंग आहे कसं, आता ते साधारण मार्च एंडिंगला पाण्याची पातळी खाली जाते आणि त्याच्यानंतर इथे कौल प्रसाद घेतले जातात. तर कौल प्रसाद घेतले ते शिवलिंग जे आहे ना त्याला तांदूळ लावून कौल प्रसाद घेतले जातात. खाली प्रश्नोत्तर विचारा देवाला, जे काही कोणाचे कामं जर असतील विचारायची प्रश्नोत्तर, तर तिथे ते विचारले जातात. आता एकूणच जर बघितलं तर हा जो कठडा आहे ते संपूर्णपणे आणि शिवलिंग खाली आहे, मग तिथपर्यंत म्हणजे येणं जाणं असते ते कशा प्रकारे असतं? शिडी ठेवलेली असते पायरी उतरायला, बाकी कोणी जात नाही तिथे, फक्त एक कौल प्रसाद घेणारा आणि ज्याचे आहेत ते एवढंच. मग म्हणजे भक्त ज्यांचा प्रसाद घ्यायचा आहे ते पण तिथे जातात, वरती असतात. फक्त लावणारा कौल असतो तो फक्त खाली जातो. मग हे जो प्रसाद लावण्याची जी परंपरा आहे म्हणजे ते कोण करतात आपल्या गावातून? आमच्याकडे आम्ही करत नाही, पण ते आमच्याकडे जे गाडी गावकर म्हणा नाही ते आम्ही त्यांना बोलून घेतो. कोणाचा लावता असेल तर त्यांना आम्ही बोलून घेऊन मग ते त्यांची कामं आम्ही करतो. बरं, इतर जागृत देवस्थानांपैकी आपलं हे सुद्धा एक जागृत देवस्थान आहे, तर मग ह्या देवीची ओळख होताना नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशा प्रकारे ओळख आहे का, किंवा अशा प्रकारे ओळख होते का म्हणजे संपूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? लोकांना अनुभव आहे इथला या देवीचा. समजा एखाद्याच्या घरानं समजा घालून गेले आणि नवस जर बोलले तर तो त्या माणसाचं काम पूर्ण होतं आणि तो नवस फेडायला इथे येतो. म्हणजे नक्कीच इतर आपल्या जागृत देवस्थानप्रमाणे इथे कोल्हापूर आहे, पुण्यावाले, इथे जे आमचे भाऊ सामान आहे तिथे पर्यटक लोक येतात, तिथून चांगलं करून जातात, त्यांची कामं होतात, मग ते परत येतात इथे नवस फेडायला. नक्कीच एक खूप छान प्रकारे आपण इथे माहिती दिलेली आहात. आणि त्याचप्रमाणे हे जे संपूर्ण जे मंदिर आहे ते डोंगराच्या अगदी कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला माडापोपळींच्या बागा आहेत आणि या गर्द माडापोपळांच्या बागेमध्ये आपलं एक छान असं आई घुमडाई देवीचं मंदिर आहे. तर आपल्या या मंदिरातील होणाऱ्या पुढच्या सर्व उत्सवांना आमच्या लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. अशाच कोकणातील देवींचा महिमा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया नवरात्र उत्सव विशेष सिरीजमध्ये. तोपर्यंत लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.